नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातल्या ढोकरी गावात गेलो होतो आणि तिथनं आपण म्हणूया आपण भीमा नदीमधनं जी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केला जातोय त्याबाबत बातमी केली होती फील्डवर जाऊन। ऍक्च्युली पण पाहायला गेलं तर वाळू उपसा अवैधरित्या मोठ्या प्रमाणात होतोय, वाळू चोरी केली जाते, त्याच सोबत पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका पोहोचतोय, त्याचबरोबर गावकऱ्यांना स्थानिकांना त्याचा त्रास होतोय। याबाबत बातमी केली होती। त्यानंतर संबंधित विभाग जे आहेत आणि अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला होता। अगदी आम्ही याबाबत मुख्यमंत्री मंत्रालय इथे सुद्धा पत्रव्यवहार केला होता आणि त्यांच्याकडून सुद्धा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग म्हणा किंवा इतर विभागांना आपण संपर्क करा आणि माहिती घ्या असं सांगण्यात आलं होतं। मात्र आम्ही संपर्क केला असता आम्हाला कुणीही दाद दिली नाही। त्यानंतर सुद्धा आम्ही तिथले तहसील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि याबाबत आम्ही त्यांना संभाव्य धोके जे आहेत ते सगळे सांगितलेले आहेत। मात्र आम्हाला तिथूनही काही प्रॉपर उत्तर मिळालेलं नाही आणि आजही मोठ्या प्रमाणात रविवारी आठवडा झाला तरी सुद्धा रोज 8 ते 10 बोटी ज्या आहेत त्या अवैधरित्या वाळू उपसा तिथे करतायत